अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रक्षाबंधन कधी सेलिब्रेट करायचं, त्याचबरोबर भावाला राखी कधी बांधायची, शुभ मुहूर्त कोणता आहे, भद्रकाल कधी आहे, त्याचबरोबर प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते असा एक मंत्र आवर्जून म्हणा. आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभत असतं, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला सुख समृद्धी आनंद चांगलं आरोग्य त्याला लाभत असतं. त्याच्यामुळे प्रत्येक बहिणीनं अशाच प्रकारे रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं आहे. तर पूर्ण डिटेल माहिती बघूया, त्याची मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात प्रथम पौर्णिमा दो आरती आलेली आहे. हे वेळेस 27ला आणि 28ला 2 दिवस पौर्णिमा असणार आहे. तर आपल्याला ज्या महिला सत्यनारायण करतात त्यांनी सत्यनारायण कधी करायचं आहे, तर बघा 27ला पौर्णिमा सकाळी 9:09 लागत आहे. तर 28ला सकाळी 9:49ला ती संपत आहे. तर तुम्हाला सत्यनारायणाची पूजा ही 27लाच करायची आहे, सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये. आणि ज्या महिला पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा उपाय करतात तर त्यांनी 27लाच करून घ्यायचं, कारण 28ला पौर्णिमा ही सकाळी संपून जाते. जर तुम्हाला पौर्णिमा संपायच्या आधी जर होत असेल तर नक्की करा. त्याच्यानंतर रक्षाबंधन ही 28ला आपल्याला सेलिब्रेट करायची आहे. 28 तारखेला प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाला राखी बांधायची. आता राखी बांधण्यासाठी आपण राखी विकत घेत असतो, तर मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या अशा वेगवेगळ्या राख्या आहेत. पहिलं कसं 2-3 डिझाईनच्या राख्या आपल्याला मिळून जात होत्या, अशा गादीच्या वगैरे. पण आता ज्या नाही त्या राख्या आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात. पण आपण आपल्या भावासाठी राखी बांधत आहोत. अतिशय महत्वाचा हा सण बहीण भावाचा मानला जातो. बहीण भावाला राखी बांधते, भाऊ त्यात तिचं संरक्षण करत असतो. त्यासाठी आपल्याला चांगलीच राखी आणायची मार्केटमधून. चांगली म्हणजे कशी, तर बघा वेगवेगळ्या चिन्ह वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्या असतात. काही काही अशुभ डिझाईन अशुभ चिन्ह असतात त्याच्यावर, आणि तशी बघून राखी आणायची नाहीये. शुभ चिन्हाचीच राखी तुम्हाला तुमच्या भावाला निवडून आणायची आहे. तर रक्षाबंधन आपण सेलिब्रेट करतो, तर त्यावेळेस आपल्याला भद्रकाल कधी आहे, तर बघा भद्रकाल म्हणजे भद्रकाल म्हणजे काय, तर बघा हा वेळ अशुभ मानला जातो आणि त्या वेळेमध्ये ना कोणतंही शुभ काम केल्या जात नाही. शनिदेवाची बहीण ही खूप जास्त रागीट तापट स्वभावाची होती आणि ती कोणतंही शुभ काम काही चालू असतील तर त्याच्यामध्ये ती विघ्न आणायची, ते काम ते व्यवस्थित होऊ देत नसायची. मग देवांनी तिला एक वेळ ठराविक दिला आणि त्या वेळेमध्ये तो तिचा वेळ राहतो. त्या वेळेमध्ये सगळ्यांना सांगितलं की आपण कोणतेही शुभ काम करायचे नाहीये. मग त्याच्यामुळं तो वेळ दिलेला असतो की भद्रकाल, त्यालाच म्हटलं जातं की भद्रकालामध्ये आपण कोणतंही शुभ काम करायचं नसतं. मग कोणतंही असो, भावाला राखी बांधणं का असेना. त्याच्यामुळे ह्या वेळेस भद्रकाल कधी आहे, तर बघा भद्रकाल हा 27ला संध्याकाळी लागतो, तर 28ला सकाळी सूर्योदयाच्या आधी तो संपून जातो. त्याच्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकालाचा आणि रक्षाबंधनाचा काही एक संबंध राहणार नाहीये. म्हणजे भद्रकाल संपून जातो. दिवसभरातून तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. पण त्याच्यामध्ये पण अत्यंत शुभ मुहूर्त कोणता आहे, तर शुक्रवारी सकाळी 5:57 एकदम शुभ मुहूर्त लागत आहे. तर सकाळी 9:48 एकदम शुभ मुहूर्त आपण ज्याला म्हणतो ना तो आहे. त्याच काळामध्ये तुम्हाला तुमच्या भावाला राखी बांधायची आहे. आणि जर नाही बांधणं झाली तर मग दिवसभरातून तुम्ही बघा, दिवसभरात पण आपल्याला राहू काळ हा पाळायचा आहे. राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच्यामुळे ह्या काळात पण तुम्हाला राखी तुमच्या भावाला बांधायची नाहीये. नंतर तुम्ही दिवसभरातून कधीही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. दिवसभराचा हा 1.5 तास जो आहे ना तो तुम्हाला राखी तुमच्या भावाला बांधायची नाहीये. दिवसभर मग शुभच मुहूर्त आहे, तुम्हाला कधी तुम्ही बांधू शकता. आणि एकदम शुभ मुहूर्तच पाहिजे असेल तर मग सकाळचा आहे. सकाळी 5:57 लागतो ते सकाळी 9:48ला संपतो. तर आय होप तुम्हाला मुहूर्ताचं क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर आपण जेव्हा आपल्या भावाला राखी बांधतो, तर बघा राखी बांधते वेळेस तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. सर्वात प्रथम आपण आपल्या स्वामींना पण राखी बांधायची आहे. जवळपास केंद्र असेल तर केंद्रात स्वामींना राखी घेऊन जा, किंवा तुमच्या देवघरात स्वामींचा फोटो मूर्ती असेल तिथं त्यांना राखी बांधा. कारण स्वामी आपले गुरु आहेत, आपली आई बंधू सखा सर्व काही आपले कर्तव्य सुद्धा ते पार पाडतात.
कारण आपलं ते संरक्षण करत असतात, आपली सुरक्षा ते करत असतात, चारू बाजून आपली ते सुरक्षा करत असतात. त्याच्यामुळे एक भाऊ मानून आपल्याला त्यांना राखी बांधायची आहे. आता तुम्ही कुठं तुमच्या घरी केंद्रात कुठेही तुम्ही जाऊन स्वामींना राखी बांधू शकता. त्यावेळेस आता तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधता त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. मी जर पॉसिबल झालं, एन बंधो बली राजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वामहा बंधयामी रक्षे चलमाचल. असा हा मंत्र आहे. प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखी बांधते वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. खूप सोपा आहे. मला पॉसिबल झालं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तर असं हे रक्षाबंधन सेलिब्रेट तुम्हाला करायचं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.